पाटील, उद्या चोंडी इथं अहिल्यादेवींच्या जन्मस्थळावरती महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळानं कॅबिनेटची बैठक घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सगळ्या बैठका मुंबईला मंत्रालयात व्हायच्या, एखाद दुसरी बैठक मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला व्हायची. मात्र हा एक वेगळा नवीन प्रयोग ते करतायत. ते थेट चोंडीला देवीच्या जन्मस्थळावरती मंत्रिमंडळाची बैठक घेतात. त्याबद्दलचं आपलं काय म्हणणं नाही, कारण अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सरकारनं एखादा नियोजित कार्यक्रम ठरवला आहे, तर आपल्याला काय त्याच्यामध्ये दुःखी असण्याचं किंवा हस्तक्षेप करण्याचं काही गरज नाही आहे. कारण सरकारने ठरवलं म्हणल्यावर सरकार करणारच. चांगली गोष्ट आहे. जयंतीच्या निमित्तानं पण, अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्त पण सगळ्यांना आपण खूप खूप आजच शुभेच्छा देऊयात. पण सरकारनं जर आता कॅबिनेट घ्यायचीच जर ठरवलं असेल, मात्र तेवढा आरक्षणाचा निर्णय घ्यावा त्यांनी. ST आरक्षणामधला धनगर समाजाचा पुन्हा नुसत्या बैठका घेऊन किंवा समाजाला, धनगर समाजाला भावनिक करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ मारून नेऊ नये. गोरगरीब धनगरांचा जरा विचार करायचा म्हणलं, आणि आता जर त्यांच्याच दारात कॅबिनेट घ्यायची असा जर तुमचा उद्देश असेल, तर ST आरक्षणाची सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे. त्यांनी धनगरांसाठी तो आरक्षणाचा निर्णय त्याच ठिकाणी जाहीर करायला पाहिजे. नसता तिथं येऊन समाजाचा अपमानच करून गेले असा अर्थ होईल. गोरगरिबाला न्याय धनगराला द्यायचं काम STत धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी फडणवीस साहेबांनी करावं. धनगर समाजाला STतून आरक्षण देण्याची मागणी तशी जुनी आहे. मात्र धनगर समाजाचे जे नेते आहेत ते सध्या ती लढाई न लढता मराठ्यांना ओबीसीत नको हीच लढाई जास्त लढण्यात वेळ घालवत आहे. काय असतं आता विचार असते ज्याचे त्याचे, आणि आम्ही आजच नाही तर 2 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे तेव्हापासून सांगतो. मराठा आरक्षणाचं आंदोलन 2 वर्षापासून सुरू आहे. आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही आणि कधी मानणार पण नाही, कारण त्यांची आणि आमची लढाईच नाही आहे. आम्ही OBC आरक्षणात त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्काच लागत नाही. पण आता सवय असती काय कायला, सवय काय म्हणतात ना, ते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसती, तसं एखाद्याला खोड असते ती जाणून बुजून जातीवाद करायची. त्याला आपण कारणं टाकून द्यायचं, त्याला काय महत्त्व द्यायचं. एवढं काम जातीवादाने पोट नाही भरत. काम असं करायचं की लोकांच्या मनात बसलं पाहिजे. जसं की आमचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आंतरवालीला सुरू झालं आणि सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करतो. म्हणजे जातीचा वादाचा फरक सांगतो तुम्हाला. जातीवादाचा फरक काय असतो ते मी आणि माझा समाज आम्ही कधीच जातीवाद नाही केला, कधीच, आणि कधी आयुष्यात करणार पण नाही. पण माणसानं काम असं करावं की लोकांना वाटलं पाहिजे हे जातीवाद करत नाहीत, चांगलं काम करतात, कोणाच्या न्यायाला आडवं पडत नाहीत, कोणाच्या आरक्षणाच्या मागण्याला आडवं पडत नाहीत, हे चांगले लोक आहेत असं म्हणले पाहिजेत, असं वागलं पाहिजे. जसं की आम्ही आंतरवालीला मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं, सरकारने सांगितलं मराठ्यांच्या मुलीला आम्ही मोफत शिक्षण करायला. आपण त्याच वेळेस सांगितलं, मुख्यमंत्री साहेबालासुद्धा सगळेच होते ते मंत्री त्यांचे त्या खात्याचे, पण आम्ही सांगितलं की लेकीबाळीनं काय केलं, मराठ्यांच्या लेकीबाळीला मोफत शिक्षण द्यायचं तर सगळ्याच जातीच्या द्या ना. लेकीबाळीनं काय केलं, आपलं सरकारने मान्य केलं आणि त्यांनी तो अध्यादेश GR पण काढला आणि राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण केलं. आम्ही जातीवाद नाही बघितला तिथं, कारण तिथं आम्ही काय म्हणलो नाही. धनगराच्या मुलीला आता मोफत शिक्षण मिळायला लागलं, लिंगायत समाजाच्या मुलीला मिळायला लागलं, मुस्लिमांच्या मिळायला लागलं, किंवा कोळी बांधवांच्या मिळायला लागलं, लोहार, सुतार, ढोवार, कुंभार, ज्या काय जाती असत्या, काही कडे असन, राजपूत असेल, तुम्हाला काय जेवढ्या जाती धरा तेवढ्या झाला, नावी धरा, धोबी धरा, जितक्या काय जाती आहेत, पोट जाती आहेत, 18 पगड जातीचे 12 बलुतेदार आहेत, या सगळ्यांसाठी आम्ही मुलींना मोफत शिक्षण द्यायचं काम केलं. जे आम्हाला नेते विरोध करतायत ते याच्यासारखे, ते तिकडे याच्यासारखे, ते इतकं वय झालं तरी विरोध करता तुम्ही एवढा. आमचं आरक्षण देऊ नये म्हणून आम्ही नाही लेकीबाळीसाठी तुमच्या केला. माळी समाजाच्या बी लेकीला मोफत शिक्षण झालं. सगळ्या जाती धर्माच्या, किती जाती सांगू, कारण 400-450 जाती आहेत. सगळ्या जातीच्या लेकीबाळींसाठी आम्ही मोफत शिक्षण करायचं काम केलं, जातीवाद नाही केला. आम्ही त्यांच्यासारखं म्हणलो नाही की मराठ्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण देऊ नका. आम्ही म्हणलं लेकीबाळीला मराठ्याचं द्यायचं मोफत शिक्षण तर सगळ्या जातीच्या द्या. आणि आज सगळ्या जातीच्याला आम्ही मिळून दिलं लेकीबाळीला मोफत शिक्षण. आज लाखो रुपये फायदा गोरगरीब OBCच्या सुद्धा बांधवांचा व्हायला लागला आहे. कारण ती लेक बिचारी, मग ती कोणत्याही जातीची असो, 12 बलुतेदारांची असो, 18 पगड जातींची असो, कुठल्याही जातीचे असो, त्यांच्या आईबापाचे पैसे आज वापस यायला लागले. त्यांच्या पोरी मोफत शिक्षण घ्यायला लागल्यात. आज
हे काम केलं आम्ही त्यांच्यासाठी, त्यांच्या लेकीबाळीसाठी. त्यामुळं स्थानिक खालचे लोक राज्यातले ओबीसी बांधव आम्हाला विरोध करत नाहीत, कारण आम्ही चांगलं काम करतो. आणि हे बाकीचे जातीवाद करतात विनाकारण आम्हाला आरक्षण देऊ नये म्हणून. यांनी काय केलं ओबीसीसाठी? आम्ही तरी त्यांच्या लेकीबाळीसाठी मोफत शिक्षण केलं. यांनी काय केलं 70 वर्षात? यांनी काय केलं त्यांच्या जातीसाठी? आम्ही तर मराठी लढा लढलो, आणि तो लढा लढताना सगळ्या जाती धर्माच्या लेकीबाळीला आम्ही मोफत शिक्षण दिलं, आणि आमच्याही पोरांना मराठ्यांचं आरक्षण मिळवून दिलं ओबीसीतून. याला असं काम करायला लागतं, जातीवाद करून नाही चालत. आज प्रत्येक घरातली लेकबाळ किमान एवढं तरी म्हणत असेल की चला यांच्यामुळं आम्हाला मोफत शिक्षण झालं. मग तो सगळ्या जाती सांगितल्या मी तुम्हाला आता, त्या सगळ्या जातीतल्या गरिबाच्या लेकीबाळी म्हणत असतात की आज या आंदोलनामुळं मराठ्यांच्या आम्हाला मोफत शिक्षण झालं. असं काम करायला लागतं. एसटीची जी मागणी आहे धनगर समाजाची, त्यांच्या मागणीला मूळ जो एसटीतला जो आदिवासी समाज आहे, समुदाय आहे, तो विरोध करतो. तो धनगर समाजाला एसटीमध्ये समावेश करून घेण्यासाठी नकार देतो. आदिवासी बांधवांचं त्यांनाही आपण काही कधी विरोध करत नाहीत आणि कधी करणार पण नाही. आपण याच्या आधारे म्हणतो की एस टीतून आरक्षण द्या धनगर बांधवाला, की धनगर बांधवांच्या काही अभ्यासक ज्यावेळेस अंतरावली आले होते त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं अधिकृत आरक्षण आहे, घटनेतलं आहे, म्हणून आपण द्या म्हणतो. आपण काय म्हणत नाहीत की आदिवासीचं काढून यांना द्या. त्यांच्याच बांधवांनी सांगितलं होतं की आमचं घटनेत आरक्षण आहे, कायद्यात आरक्षण आहे, आणि त्यांनी ते दाखवलं पण होते पुरावे. म्हणून आपण म्हणतो की हे पण एस टीत येत. आपण काय म्हणत नाहीत किंवा आपण काय आदिवासी बांधवांना विरोध करत नाहीत. त्यांच्याही लेकरा बाळाचं कल्याण झालं पाहिजे, आणि त्यांचं तर होऊन बी द्याय ना ती सरकारच हो पण देत नाही. त्याला ती एवढी योजना असूनसुद्धा आज भटकत त्यांना डोंगर दऱ्याने राहायला लागतं. त्यांचे कोणते अधिकारी होऊन दिले यांनी? ओबीसीचे तरी ह्या ओबीसीच्या नेत्यांनी कोणते गरिबाचे अधिकारी होऊन दिले? किती आहेत प्रशासनात त्यांचे तरी गोरगरिबाचे लोक, आणि नुसतं निवडणुकीपुरतं ओबीसी करते ती, आणि एकदा निवडणूक झाली की लक्ष देत नाहीत. मराठा आरक्षणाची जी तुम्ही मुंबईतली घोषणा केलेली आहे, ह्या संदर्भात तुम्ही भरपूर डिटेल्स दिलेली आहे. मात्र त्याची जनजागृती म्हणून किंवा तिथलं आंदोलन मोठं करण्यासाठी म्हणून तुम्ही आता रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्याच्या नंतरच्या काही ॲक्टिव्हिटी करणार आहात का? त्याचं स्वरूप कसं असणार आहे? हा नाही, भेटी तर देणार आहे मी. मुंबईच्या 29 ऑगस्टला जे आता आम्ही तिथं आमरण उपोषण करणार आहेत, आम्ही तर जाणारच आहेत. भेटी पण महाराष्ट्रात जितक्या शक्य असत्या तितक्या होणारच आहेत. परंतु मराठेच इतक्या ताकदीनं मुंबईत येणार आहेत, कारण आता 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारनं घेतला आहे. आता 3ही गॅजेट घेतले, ते 30 जूनच्या आत ते होय अहवाल देऊ म्हणून सांगितलं आहे त्यांनी आम्हाला. सगळे गॅजेट, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एक आहे का अध्यादेश, ह्या सगळ्या मागण्या 29 ऑगस्टच्या आत पाहिजे. त्यामुळे आता सरकार त्यांचा अहवाल घेईल. त्यांनी नाही दिलं तर मराठीच इतके पेटून उठलेले आहेत की स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी तुम्हाला मुंबईच्या कानाकोपऱ्यात नुसते मराठी आणि मराठी दिसणार आहेत. नाही आम्ही बैठका घेतल्या तरी पण फक्त तुम्ही 29 तारीखचा दिवस बघा, आणि सरकारनं बी तो उजळून देऊ नये. इतके मराठी येणार आहेत, आणि मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, चला यार 75 वर्ष आपल्या लेकरा बाळाला काय नव्हतं, चला आपल्या लेकरांसाठी 2-2, 3-3 दिवस काम बुडवून द्यायचे, पण पिढ्यानं पारचं आयुष्याचं कल्याण होईल. बघा, मराठा बांधवांना हात जोडून सांगतो, 1 वर्षभरच झालं, 6 महिने वर्ष आरक्षण मिळालं, तर कित्येक तरी लेकरं बाळा आपले नोकऱ्याला लागायला लागले, शिक्षणात चालले, कित्येक तरी योजना मिळायला लागल्या. समजून घ्या, समाज उंचीवर न्यायचा, वर न्यायचा आपल्याला, तुम्ही समजून घ्या. तुम्ही जर आता पुन्हा ताकद लावली 29 ऑगस्टला मुंबईला जायला, तर ही पिढ्यांना फारचं तुमच्या लेकराचं आयुष्य चांगलं होणार आहे. त्यामुळं ताकदीनं मराठीसुद्धा बाहेर येणार आहेत, आणि मराठीसुद्धा यावं. ज्यांना यायचं आहे, मुंबईतच राहायचं आहे, त्यांनी 10-15-20 दिवसाची तयारीनंच या. ज्यांना कामं त्या दिवसात, कारण ऑगस्ट महिन्यात कामं असतात, त्याला यायचं नाही, त्यांनी नुसतं वाटा लावायला चला, 2 दिवस कामं बुडा, नुसते मुंबई पोत आम्हाला आशीर्वाद द्यायला, आणि तिथून माघारी या तुम्ही, तरी तुम्हाला येताना आरक्षणच घेऊन येतो. आणि आता हे 2 खरं बोललोत ना मी, 2 टप्प्यात सांगितले. ज्यांना यायचं आहे त्यांनी तयारी नसते द्यायचं आहे, जेवणा खावणाच्या 15-20 दिवसाच्या तयारीनं. आणि ज्यांना यायचं नाही, ज्यांना इथं काम आहे शेतात, त्यांनी फक्त आम्हाला सोडायला. मग कर्मचारी असन, शेतकरी असन, नोकरदार असन, व्यवसाय कसे 1-1, 2-2 दिवस आपले व्यवसाय बंद करा. आपण आपल्या ड्युट्याला 1-1, 2-2 दिवस जाऊ नका.
नुसतं सोडायला या. जे वाहन मिळेल ते रिक्षा, जीप, ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक काय असते ते घ्यायचं आणि फक्त सोडून माघारी यायचं. मोटरसायकली त्याला काय मुंबईला जायचं मोटरसायकलीवर आणि यायचं मोटरसायकलीवर माघारी सोडून आम्हाला फक्त तिथं जाऊन फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. आणि तुम्ही हे 2 दिवसाचा जर उठाव केला तर आपल्या लेकराच्या पदरात आयुष्याचं कल्याण पडलं. म्हणून ताकदीनं सगळ्या मराठ्यांनी, आणि मराठी येणार आहेत सांगायची गरज नाही. आपण पाठीमागे गेलो तर मुंबईला त्याच्यापेक्षा चौपट होणार यावेळेस. बघा तुम्ही लिहून ठेवा. एकीकडे तुमचा हा संघर्ष किंवा थोडक्यात आरक्षणासाठीचं युद्ध सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला भारत पाकिस्तान सीमेवरती युद्धाची ढग दाटून आलेली आहे. दोन्ही देशातले संबंध कमालीचे ताणलेले आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? झालं त्या दिवशीच आम्ही निषेध केला आहे. घडले ते वाईट घडलं आहे. यांना मारूनच टाकायला पाहिजे. पण आता बोलूसुद्धा उपयोग नाही. ते मारीतच नाहीत. फक्त टी व्हीवर दिसते ती म्हणून पळालेले. रणगाडी पळायला असं वाटतं सुरू झालं. म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टी व्हीवर बघितलं वाटतं सुरू झालं का किंवा युद्ध. आणि काहीच नाही. हे काहीच करू शकत नाहीत. आपले जीव गेले आपल्या बांधवांचे असेच गेले. हे बदला नाही घेणार त्यात. बघा तुम्ही खरंच नाही घेणार आहे. ते नुसते इमानं पळी ती कोण तिकडं ती कोणी इकडं. पाणी थांबिलं आमका केलं. पाणी थांबायला तळत नाही. थांबिता कुठं नुसतं तळच नाही. खाली नाही, वर नाही, बंधारा नाही, शेततळं नाही, काहीच नाही. गोटे गाटेसुद्धा टाकले नाहीत नदीला आले. पाणी थांबन कसं. आणि नुसते सांगत आहेत तिकडं आणीबाणी सुरू झाली पाण्याची. आणि पाणी तसं नाट वाहत आहे. आणीबाणी कुठून सुरू झाली. तुम्ही बांधल्यावर तरी ते बंद होईल. पण ते बांधलंच नाही. बंद होईल कुठून ते काय ते असं म्हणजे जीवाशी नाही खेळलं पाहिजे. जनतेच्या जीवाशी नाही खेळला पाहिजे. बदलाच घेतला पाहिजे. ते घेते नाही घेते ना आता त्यांच्या हातात येतात काय ते नुसतेच घेतोत म्हणते. ते इमानं पळत आधी आम्हाला आम्ही टाईट झालतो. सगळा देश मोदी साहेबाच्या सोबत आहे. आणि आजही म्हणतो सगळा सोबत आहे तुमच्या. तुम्ही हानीतच नाहीत त्यांना काय नुसतं. आम्ही तर काय बॉम्ब लावू इकडून हाना म्हणून. तुम्ही नुसते मजा बघितल्यासारखं इमानं पळीत इकडून तिकडे तिकडून नुसते डिझेल नसते ते इमानाचं कामान थांबाचं. नरेंद्र मोदी सरकारवरती ह्या बाबतीत तुमचा विश्वास राहिलेला नाही का? वाटत होतं. कारण काय होतं अटलजी बिहारी साहेब होते त्यावेळेस त्यांनी एकच प्रयोग केला होता तर सगळा देश हादरून गेला. पुरा देश हादरून गेला. त्यांना असे टर भ्यायचे. तसं यांना भेटच नाही. तर हे नुसते ते इमानाचे त्या रणगाड्याचे त्या ट्रकात फौजी लोक बसलेले नुसते पळालेले दाखी देत. मग पहिले व्हिडिओ आहेत का आत्ताचे आहेत का काय मिळं लागा ना. आणि ते फक्त पळाले दिसताना इकडून असं वाटतं झाली कुटाकुटी सुरुवात. काय नाही बॉम्ब नाही टाकेत काय नुसते गोडाऊन भरून ठेवले. तर धान्य साचवून ठेवल्याने खपा ट्रकात भरून नेऊन टाकायला पाहिजे. तिकडं मारून टाकायला पाहिजे सगळे. ते नाही करत. ते नुसते मजा बघतात. आपल्याला वाटतं इकडे युद्ध सुरू झालं आणि त्या बातम्या येतात युद्धजन्य परिस्थिती. आपल्याला लगेच इकडं वाटतं अरे झालं दिसतं सुरू. दुसऱ्या दिवशी तीच असते. तिसऱ्या दिवशी तीच असते. युद्धद्रश्य परिस्थिती नेमकी 3 दिवस. कारण तेच चालू आहे. तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटतं. त्यामुळे नुसते फसवतात. लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं नुसतं आश्वासन द्यायचं आणि गप्प पडायचं. मला नाही वाटत अटलजी साहेबांच्यासारखं दरारा निर्माण हे करायला म्हणून. त्यांचा दराराच होता. ओके, धन्यवाद. थँक्यू.